माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणादरम्यान महाराष्ट्राचा उल्लेख जाणीवपूर्वक नकारात्मक केला व जगभर ज्या महाराष्ट्राचा कोरोना काळातील कार्यपद्धतीबद्दल कौतुक व शाबासकी मिळाली, त्याच महाराष्ट्राचा त्यांनी जाणीवपूर्वक अपमान केला. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि जनतेचा पंतप्रधानांनी अपमान केला आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करीत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा अकोलाच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली. माननीय पंतप्रधानांनी फक्त राजकीय हेतू उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले. महाराष्ट्रातील सरकार आणि जनतेने केलेल्या कामाकडे फक्त दुर्लक्ष केले. त्यांचा जाणीवपूर्वक अपमानसुद्धा केला आहे. कोरोना काळामध्ये महाराष्ट्र शासनाने व सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने अनेक उपाययोजना केल्या आहेत व कष्टकरी समाजाला मदत केली आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य निंदनीय असून या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत छत्रपती शिवरायांच्यासह महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांची माफी मागावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली. संसदेतील भाषणादरम्यान माननीय पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचा, इथून काम केलेल्या लोकांचा, त्यांच्या भावनांचा जो अपमान केला, त्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हा निषेध करते. आणि आम्ही पंतप्रधानांनी आमच्या छत्रपतींच्या महाराष्ट्रासमोर नतमस्तक व्हावं, माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.